वंदन आणि उपासक उपासिका उपस्थित आजच्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं आपण आलेल्या आहात सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आपल्या तमाम लोकांसाठी, कारण आज वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे, बुद्धत्वाचा दिवस आहे, ज्या दिवशी बोधिसत्व सिद्धार्थ बुद्ध झालेत तो दिवस आहे। आणि याला तिगुण पावन पौर्णिमा म्हटलं जातं, कारण या दिवसाचे 3 गुण आहेत, त्रिगुणी आहेत। जे पहिला सर्वांनाच माहिती आहे की पहिलं जे आहे ते बोधिसत्व सिद्धार्थांचा जन्म झाला आजच्या दिवशी, त्यानंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि त्यानंतर त्यांचं जे आहे ते महापरिनिर्वाण झालं। असं प्रकृतीमध्ये असा योग जे आहे ते येणं फार कठीण आहे, दुर्लभ आहे। कारण एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो, त्याला ज्ञानप्राप्ती होतं आणि त्याचा मृत्यू सुद्धा ज्या दिवशी होतो तो सारखाच दिवस, म्हणजे पौर्णिमेचा, वैशाख पौर्णिमेचा दिवस। दुर्लभ असा योग आहे, दुर्लभ अशी घटना आहे। आणि त्यामुळे जे आहे ते आपण ही जी काही घटना, हा जो योग जो आहे तो साजरा करतो आहोत, त्यामुळे आपण सुद्धा फार पुण्यवान अशी लोक आहोत। कारण आपण बुद्धांची जयंती साजरी करतो आहोत, बुद्धाचा धम्म साजरा करतो आहोत, बुद्धाच्या वचनांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्यानुसार जगण्या वागण्याचा प्रयत्न करतो आहोत। त्याच्यामुळे आपण खूप पुण्यवान लोक आहोत, हे लक्षात घ्या। कारण ज्या देशामध्ये आपण राहतो तो देश, ती भूमी जरी बुद्धांची असली तरी लोकांच्या डोळ्यांनी बुद्ध दिसत नाही, हे लक्षात घ्या। ही जरी बुद्धाची भूमी आहे तरी इथल्या लोकांना बुद्ध दिसत नाही, त्यांचा धम्म दिसत नाही, त्यांचा संघ दिसत नाही, हे लक्षात घ्या। त्याच्यामधले आपण मोजके लोक आहोत, म्हणजे इतकी सारी लोकसंख्या भारताची नाही का, जवळपास 140 जे आहे ते अरब आहे ना, म्हणजे करोड आहे, सॉरी करोड आहे, एवढी मोठी लोकसंख्या, त्याच्यामध्ये आपण जे आहे ते मुठभर लोक। आणि आपल्याला बुद्धाचं धम्म ऐकायला मिळून राहिलेला आहे, आपण तो धारण करण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याच्यामुळे खूप पुण्य कर्म आहेत, पुण्यधर्मी लोक आहोत आपण, हे लक्षात घ्या। आणि बुद्धांचे वचन जे आहे ते सत्य वचन आहेत। या संसारामध्ये बुद्धांच्या वचनासारखे सत्य वचन दुसरे कुणाचेच नाही आहेत। इतके सत्य वचन जे आहे ते बुद्धांचे आहेत आणि त्याची प्रचिती प्रत्येकाला येतं बरं का। बुद्धांनी सांगितलं की मूर्खांचं सेवन करायचं नाही, असेवनाच्या बालानं सांगितलेलं आहे, मूर्खांचं सेवन करायचं नाही, जे दुष्कर्मी लोक आहेत त्यांचं सेवन करायचं नाही, त्यांच्या संगतीमध्ये राहायचं नाही, आणि जे राहतात त्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतात। तर झालं ना, सत्यवचन झालं की नाही झालं बुद्धांचं? बुद्ध सत्य बोलतात आणि एवढे सत्य आहे की त्यांचे मुखातून निघलेले एकूण एक शब्द जे आहे त्याची प्रचिती प्रत्येकाला येतं, पण डोळ्यावरती पडदा पडलेला आहे। आपण ते बुद्धांचे वचन मानायला तयार नाही आहोत। आता ज्यांना परिचय आहे ते मानतात, पण ज्यांना परिचयच नाही ते नाही मानत ना। पण वचन तर वचन आहे ना, आणि ते बुद्धांचेच वचन आहेत, बुद्धांनी सांगितलेले आहेत। बुद्ध होणं म्हणजे काय? तर हे वचनांचा ज्याला बोध झाला तो बुद्ध, ज्यांना सत्य वचनांचा बोध झाला तो मनुष्य कोण झाला? बुद्ध झाला, हे लक्षात घ्या। आणि म्हणून हे वचन जे आहे ते असे वचन आहे जे प्रकाशासारखे स्वच्छ आहेत। जसं प्रकाशामध्ये जे आहे ते काहीच लपून राहत नाही, अंधारामध्ये सारच लपतं, पण प्रकाशामध्ये लपते का? नाही लपत।
तसं बुद्धाचे वचन हे प्रकाशासारखे वचन आहेत. बुद्धाच्या वचनासमोर कुठलंही मिथ्या, कुठलंही खोटं चालत नाही, ते लपत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी सांगितलेले एकूण एक वचन खरे होतात. आणि जे जे लोक बुद्धांच्या शासनामध्ये जातात, बुद्धांचा धम्म प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना प्रचिती होते आणि ते म्हणतात की खरं आहे बुद्धांचं वचन. म्हणजे बुद्धांनी जे सांगितलं ना ते 100% खरं आहे. जसं ते आम्रपाली जे आहे ते भिक्षुणी झाली आणि त्याच्यानंतर ती म्हणाली ना, तिचे ते थेरी गाथेमध्ये जे आहे तिचे एक एक वचन की माझे केस जे आहे ते आधी कसे काळे भोर होते, त्याच्यात एकही केस जे आहे ते पांढरं झालेलं नव्हतं. हा, लांब वाढलेले केस होते, केसावरती फिदा होणारे लोक होते, लक्षात घ्या. केसावरती फिदा. आणि बुद्ध म्हणतात की बाबा जरा धर्मी आहे, अनित्य आहे. नित्य काही आहे का? केस. म्हणून भगवान गौतम बुद्धांनी केस काढलेत ना. भंतजींनी जे आहे ते म्हणजे बौद्ध धम्मामध्ये येत असताना पहिले केश वपन करावं लागतं, कारण की केसाचा लोभ, कारण ते जराधर्मी आहे, त्याचा काही अर्थ नाही. ते तर डेड पार्टिकल पासून बनलेले आहे, त्याच्यात जीवही नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी केवढा जीव लावतो आपण, ज्याच्यामध्ये जीवच नाही त्याच्यासाठी किती जीव लावतो, हे लक्षात घ्या. कित्येक लोक आहेत केस गळून राहिले म्हणून अक्षरशः जे आहे ते परेशान आहेत, केसामुळे परेशान आहेत. आता कसं करायचं? ह्या डॉक्टरकडे जाईल, त्या डॉक्टरकडे जाईल, हे तेल लावतील, ते तेल लावतील, समजले काय? समजले? किती मूर्खपणा आहे. आणि भगवान गौतम बुद्धांनी काय म्हटलं? हे जे आहे ते अनित्य आहे. तर भगवान गौतम बुद्ध म्हणायचे, सांग रे बाबा, रूप नित्य आहे की अनित्य आहे? त्याची जाणीव करून द्यायचे. आणि ते वरवरची जाणीव नसायची. असंच नाही म्हणायची हो की भगवान तुम्ही म्हणतात की रूप नित्य आहे की अनित्य आहे म्हणून. रूपाची पूर्ण जी आहे ते खात्री पटून जायची की रूप खरंच अनित्य आहे की नित्य आहे म्हणून. आपलं आयुष्य चाललं जातं तरी रूपाचा अनित्य धर्म समजत नाही, लक्षात घ्या. आपल्या रूपावरती जे आहे ते एवढा गुमान, गोरे रंग पर इतना गुमान न कर, एवढा गुमान रंगाचा. त्या जनपद कल्याणीला सुद्धा तसाच गुमान होता रंगाचा. अरे मी तर म्हणे शाक्य कुळामधली जी आहे ते एवढी सुंदर आहेत, या पूर्ण जम्बूद्वीपामध्ये माझ्यासारखी सुंदर कोणीच नाही. आणि तो जे आहे ते सिद्धार्थ भगवान बुद्धांचा भाऊ नंद तिच्या पायी पगला झाला होता अक्षरशः. ठीक आहे. भगवान गौतम बुद्धाला जे आहे ते नाही का त्यांच्या मागा आल्या तर तिथे थांबला, तर बाकीचे सगळे लोक जे आहेत त्याला म्हणायचे की बाबा काय जातो, फिका पडून गेलेला होता, नाही का. इतकं त्याचं चित्त जे आहे ते दुखी झालेलं होतं. यादें इतनी आ रही थी कि पूछो मत. और जनपद कल्याणी ने बोल दिया था कि भाई जल्दी आ जाना, छोड़ के न जाना पिया, मैंने तुझको दिल दे दिया. असं होतं ना. गोष्ट खरी खरं. आणि हा पूर्ण जे आहे ते फिका पडला, निस्तेज पडला. बाकीचे सगळे जण जे आहे ते म्हणत असतील की बाबा काय झालं नंदा, तुला एवढं जे आहे ते खाण्यापिण्यावरती लक्ष नाहीये. तर नंद म्हणत असतील की बाबा तुम क्या समजोगे, तुम्हाला काय माहिती आहे आंतरिक पीडा, हृदयाची पीडा. जनपद कल्याणी म्हणत होती की बाबा जे आहे तू लवकर ये. आणि भगवान गौतम बुद्धांना माझ्यासमोर पात्र धरून ठेवलं, हातामध्ये पात्र दिलं, मला चाल नंदा. तिकडं आनंद सोडून इकडं नंद जे आहे ते आलेला होता, लक्षात घ्या. मोठी फजिती झाली. पण भगवान गौतम बुद्धांना रूपाचं खरं रूप जे आहे ते दाखवायचं होतं त्या नंदाला, की रूप कसं आहे, नित्य नाहीये. त्यामुळे जे आहे ते रूपाची एवढी जी आहे ते माणसानं आसक्ती धरू नये, हे बुद्धांनी सांगितलं. जेव्हा रूपाचा प्रत्यय आम्रपालीला आला तेव्हा आम्रपालीने काय म्हटलं, केस पहिले काळे भोर होते, आता केस जे आहेत ते पांढरे झालेत.
केस गळायला लागलेत, केसामधली सुंदरता चालली गेलेली आहे. हे सत्यवचन आहे, हे खरं रूप आहे. रूपाचं खरं रूप कोणतं आहे? हे असं आहे. दात पडायला लागलेले आहेत, डोळ्याच्या जे आहे ते नजरा क्षीण झालेले आहेत, त्वचेवरती सुरकुत्या पडून राहिलेल्या आहेत. आता कळून राहिलेलं आहे की रूप जे आहे ते काय आहे? अनित्य आहे. रूपामध्ये कुठलाही स्थायी भाव नाही, हे लक्षात घ्या. हे बुद्ध सांगतात. हे कशासाठी सांगून राहिलेले आहेत बुद्ध? हे लक्षात घ्या. हे कशासाठी सांगून राहिलेले आहेत बुद्ध? हे याच्यासाठी सांगून राहिलेले आहेत की रूपामुळे माणसं, बाया, संपूर्ण मानवजात जी आहे त्या रूपाच्या मोहजाळात पडू नये. ती बाहेर नाही निघून राहिलेली आहेत. हे सर्वात मोठं बंधन आहे माणसाच्या जीवनातलं, आणि त्याच्यातून तो बाहेर नाही निघून राहिलेला आहे. जो बाहेर निघेल त्याची वैशाख पौर्णिमा होऊन जाते, लक्षात घ्या. समजले की नाही समजले? जो बाहेर निघेल त्याच्यातून त्याची वैशाख पौर्णिमा झाली, त्याची बुद्धी जी आहे ते बुद्ध झाली. या बुद्धीतला ई काढणं फार गरजेचं आहे. बघ, बुद्धी मधला फक्त एवढंच कोर्स आहे, ई काढायचा आहे. ई म्हणजे हे अज्ञान, इग्नोरन्स. जे अज्ञान आहे ते अज्ञान निघलं की बुद्ध झाला माणूस. तर बोधिसत्व सिद्धार्थाच्या मनातले अज्ञान निघलं. काय अज्ञान होतं? रूप नित्य आहे हे अज्ञान होतं. तर रूपाचं जे आहे ते कळलं की रूप नित्य नाही आहे, अनित्य आहे. हे जेव्हा समजलं तेव्हा त्यांचं अज्ञान दूर झालं, प्रकाश पडला डोळ्यामध्ये. ठीक आहे. आणि ते प्रकाशमय अवस्था म्हणजे बुद्धत्वाची अवस्था आहे. आपण रूपाच्या या मोहजाळातून बाहेर पडलो पाहिजे, नाही का? आणि त्या रूपाप्रती आसक्ती आहे, मी माझं, ही आसक्ती आहे ना. रूपाची आसक्ती कोणती आहे? मी माझं, माझं रूप आहे, नाही का? तुम्ही तुमच्या पोराला जन्माला घालता, पोरीला जन्माला घालता, त्याला त्याच्यामध्ये काय पाहता तुम्ही? तुमचं रूप पाहता ना. तुमचं रूप आहे, माझं रूप आहे. आणि म्हणून त्याला जे आहे ते एवढा लळा लावता, एवढा जे आहे ते त्याच्याप्रती प्रेम करता, इतकं करता त्याचं वाला की काय विचारता सोय नाही. आणि तेच रूप तुम्हाला जाऊन म्हातारा झाल्यानंतर काय करते? तुमचं रूप म्हातारा झाल्यानंतर काय करते? किती यातना, किती कष्ट, किती दुःख, नाही का? म्हणून म्हणलेलं आहे भगवान गौतम बुद्धांनी की रूप अनित्य आहे, नित्य नाही. ते तसंच राहतं का? जसं लहानपणी होतं तसंच राहतं का? नाही राहत, हे लक्षात घ्या. ते बदलतं, ते विकृत होतं, ते नष्ट होतं. म्हणून रूपाचा गुणधर्म असा आहे की जे बदलतं, विकृत होतं, नष्ट होतं, त्याला रूप म्हटलं गेलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं की तसंच राहिलं पाहिजे, जसा मार्केटमधून भाजीपाला आणला ताजा फ्रेश तसंच राहिलं पाहिजे. तसं राहील का? तुम्ही लाख फेशियल करा ना जी, हे लक्षात घ्या. पण ते तसंच राहू शकत नाही. ते आपल्या अवकातीवरती येऊनच जाते. अवकात म्हणजे ते ओरिजिनल जे त्याचं स्वरूप आहे त्याच्यावरती ते येऊनच जाते. तुम्ही लाख किती पैसे खर्च करता, नाही का? साजरं दिसावं म्हणून किती पैसे खर्च करता. साजरं दिसण्याच्या छंदामध्ये माणूस जे आहे होत्याचा नव्हता होऊन जातो. तुम्ही आता इथं जर लग्न असतं का नाही तर पहा रूप कसे दिसते या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल आता वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे म्हणून लग्न असतं तर पहा रूप कसे झालेले असते, नाही का? पण ते अनित्य आहे ना. आणि म्हणून उपोषणाच्या दिवशी काहीच लावायचं नाही, काहीच गुजारायचं नाही चेहऱ्याला. समजले की नाही? उपोषण हा असा दिवस आहे की ज्या दिवशी माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी शिक्षापदं समाधी आम्ही. खरं रूप तर जे आहे धम्माचं रूप. धम्म जेव्हा संचारतो रूप पहा कसं सुंदर होऊन जातं. आता आई बोलल्यात, आईचा चेहरा असा सुंदर दिसत होता की काय विचारता सोय नाही, बिना मेकअपचा चेहरा. का? कारण तो धम्मानं सजला होता, धम्मानं नटला होता, थटला होता, हे लक्षात घ्या. आणि धम्माचं तेज हे जगातल्या सर्वात मोठ्या
तेजामधलं त्याच्यासारखं तेज वरंग तेज आहे हे लक्षात घ्या. वरंग म्हणजे सर्वश्रेष्ठ असं, त्याच्या तेजासमोर दुसरं कोणतंच तेज नाही. मोठा तेजोयमान दिसते चेहरा, हे लक्षात घ्या. तो म्हातारा का नाही राहत, तो जरा जर्जर मरण्याच्या लास्ट स्टेजवर का नाही राहत, परंतु त्यांचा चेहरा पहा. आणि मेल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावरती तेच भाव सोडून जातात ते लोक. आहे ना गोष्ट बरोबर? तर हे धम्माचं रूप, धम्म रूप, धम्मबिंब, धम्माचं जे आहे स्वरूप, हे उमटलं पाहिजे. हे जे आहे ते कसं आहे, नित्य आहे. हे नित्य आहे. आणि ज्याला हे जे आपण ज्याला म्हणतो मासा रक्ताचं, हाडा मासाचं रूप, हे नित्य नाहीये. आणि म्हणून म्हणाले की अठ्ठीनंग नगरंग कतंग मनस लोहित आदी लेपनंग, अशासारखं झालेलं आहे ना. हे हाडाचं नगर आहे उभं केलेलं, आणि त्याच्यावरती जे आहे ते काय केलेलं आहे, प्लास्टर आहे. प्लास्टरच आहे ना, रक्त मासाचं प्लास्टर केलेलं आहे. त्याच्या पलीकडे काय आहे, आणि त्याला मारलेला आहे पेंट, गोरा आणि काळा. त्याच्या पलीकडे काही आहे का? पण माणूस जे आहे ते इतर तो एवढा खूप म्हणजे त्याचं हे करतो, मिथ्या आहे, अज्ञान आहे. का? कारण बुद्ध अजून तयार झालेला नाहीये मनामध्ये. बुद्धाचा धम्म, बुद्धाचा मार्ग अजून खुलला नाही आहे. बुद्धाला पाहण्याचे, बुद्धाचा धम्माला पाहण्याचे चक्षु, डोळे अजून उघडलेले नाही आहेत. हे सगळी झापड आहे अज्ञानाची डोळ्यावरती पडलेली, ते अजून काही खुललेली नाही आहे. आणि म्हणून भगवान गौतम बुद्ध भिक्षूंना विचार, भिक्षू सांगा रूप नित्य आहे की अनित्य आहे? हेच वचन आहे त्रिपिटकामध्ये, तुम्ही पाहाल ना, मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध हेच विचारतात. सांग भिक्षू, खात्री करून घेतात पहिले, सांग भिक्षू रूप नित्य आहे की अनित्य आहे? तर जोपर्यंत त्याला कळत नाही अंतर्मनानं, स्वतःच्या मनानं जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत जे आहे तो काय करणार, तू नाही म्हणणार की भगवंत जे आहे ते नित्य आहे की अनित्य आहे म्हणून. जेव्हा कळलं तेव्हा ते म्हणेल की हा हो म्हणते, खरी गोष्ट आहे, रूप हे काय आहे, अनित्य आहे. आणि ते कळण्यासाठी मग भगवान गौतम बुद्धांनी 10 प्रकारच्या अशुभ भावना सांगितल्यात. 10 प्रकारच्या अशुभ भावना, ज्यांच्या रूपाप्रती आसक्ती खूप जास्त असायची ना, त्यांच्यासाठी 10 प्रकारच्या अशुभ भावना. जाय म्हणे मशानात, नाही का, आपल्या मराठीमध्ये आपण काय म्हणतो, मसनात. मसनात जा ना, तिथं पहा, नाही का, तर तिथे डेड बॉडी ठेवून राहिलेली राहायची. आणि त्या डेड बॉडीला पाहायचं, तर पहिले डेड बॉडी जी आहे ते मोठी सुंदर दिसायची, ताजी ताजी. त्याच्यानंतर मग काय, मग जे आहे त्या डेड बॉडीचं खरं स्वरूप मग फुलाला लागायची ते डेड बॉडी. फुलल्यानंतर जे आहे ते एकदम, म्हणजे समजायचा 40 किलोचा माणूस असेल ना, तर तो 80 किलोचा, 100 किलोचा, 200 किलोचा होऊन जाते. एवढे बॉडी फुगून जाते. त्यानंतर निळी पिवळी होऊन जाते पूर्ण बॉडी. त्याच्यानंतर जे आहे ते फुटायला लागते ती बॉडी, लक्षात घ्या. ते बॉडी जे आहे ना अशी फुटते, आणि फुटून जे आहे ते सारे त्याचे तुकडे, मांस वगैरे असे व्हायला लागतात जागोजागी. मग ते प्राणी जे आहे ते येऊन त्याच्यावरती आक्रमण करतात. कोण, कुत्रे येतात, लांडगे येतात, तोडून लचके तोडून टाकतात. एका बाजूला हात नेतील, दुसऱ्या बाजूला पाय नेतील, आणि जेवढं काही जे आहे ते हे तुमचं मांस होतं ते सगळं जे आहे ते खाऊन टाकतात ते सगळे प्राणी मात्र. आणि शेवटी काय उरते, शेवटी काय उरते, हड्डीचा ढाचा उरते, हे लक्षात घ्या. तर भगवान गौतम बुद्ध सांगायचे, अरे ते बाय म्हणायचं, आनंद ते पोरगी हसली ना, तर हसली तर काय दिसले तुला, हसल्यावर का दिसन, हे जे दात दिसलेत ना, ते आहे ओरिजिनल ते आहे रियालिटी. जे दात आहेत ना ते रियालिटी आहे. तर दात पाहिल्याबरोबर जे आहे ते त्यांच्या मनामध्ये पूर्ण विरक्ती येऊन जायची. अरे हुड, हे रूप काही कामाचं नाही आहे. इकडे तर दात पाहिल्याबरोबर जे आहे ते माणसाला जे आहे ते, नाही का,
एक वेगळ्याच वेळा तो आनंद येऊन जातो. अरे काय दाता आहेत, अरे दाता म्हणजे हाड आहेत ना. दाता म्हणजे काय आहेत? हाड आहेत. तर मग विचारते, सांग भिक्षू, रूप नित्य आहे की अनित्य आहे? तर रूप जे आहे ते अनित्य आहे. त्याच्यानंतर मग काय? शब्द. शब्द म्हणजे कानानं ऐकलेले. शब्द जे आहे ते नित्य आहे की अनित्य आहे? तर शब्द जे आहे ते कानावरती येऊन आदळलेत, बस झालं त्याचं मला आयुष्य संपलं. शब्दाचं आयुष्य किती आहे? आता समजा जे आता मी बोलून राहिलेलो, तुम्ही ऐकून राहिले, शब्दाचं आयुष्य किती आहे? क्षणभराचं आयुष्य आहे. शब्द काय खूप कालातीत आहेत का? त्याला धरणारं तुमचं मन जे आहे ना ते कालातीत आहे आणि ते सोडत नाही शब्दाला धरलेला. तर जे शब्द मनानं धरायचे ते न धरता जे नाही धरायचे ते धरतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जे आहे ते हानी कोणाची होऊन राहिलेली आहे, नुकसान कोणाचं होणार आहे? बुद्ध म्हणतात बुद्धांचे वचन धरायचे आहेत मनात, बाकी सगळे डिलीट मारून टाकायचे आहेत, सोडून द्यायचे, त्याचं काही काम नाही आहे. पण आपण बुद्ध वचनाला धरतो का मनात? बुद्ध वचनाला धरतो का? ते नाही धरत. कोणी म्हटलं तुम्हाला की एखाद्याला जे आहे ते तू अशी आहे, तू तशी आहे, तू असा आहे का, तू तसा आहे का, बस तो मरून जाईल, परंतु मरतपर्यंत सोडणार नाही त्याचे शब्द. काऊन तुला म्हटलं होतं ना, बार बार आठवण करून, काऊन तुला म्हटलं होतं ना. आणि तेव्हापासून जे आहे ते असा राग आलेला आहे की माझी तर तेव्हाच सटकली होती, नाही का? आणि समजा पुन्हा अजून जे समजायचं तशा पद्धतीचं, नाही का, थोडस काही बोललेत अजून तर ते तर मग पुन्हा अजून जास्त सटकून जातं. आता माझी सटकली असं होऊन जातं. ही गोष्ट बरोबर आहे का नाही? म्हणजे किती जे आहे ते आपण बुद्धांनी बुद्धांचे वचन धरलेत म्हणून बुद्ध झालेत. सिद्धार्थांनी, बोधिसत्व सिद्धार्थांनी कोणाचे वचन धरलेत मनात? बुद्धांचे वचन धरले. त्यांच्या अगोदर बुद्ध होऊन गेलेत, हे लक्षात घ्या. तर बुद्धांनी बुद्धांचे वचन मनामध्ये धरलेत तेव्हा ते बुद्ध झालेत. आपण सुद्धा जेव्हा बुद्धांचे वचन मनामध्ये धरू, त्याचं पालन करू, पोषण करू, त्याचं संगोपन करू, तेव्हा आपण बुद्ध होतोय, लक्षात घ्या. तेव्हा आपण खरे बौद्ध, नाहीतर काही नाही. नाहीतर तुम्ही कोण आहात? अबौद्ध आहात, हे लक्षात घ्या. अबौद्ध आहात, बौद्ध नाही आहेत, अजून डोळे उघडलेले नाही आहेत. आणि म्हणून या मनामध्ये वचन धारण कोणाचे करायचे आहेत? बुद्धांचे. कोठून धारण करायचे आहेत? इथून, कानातून, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ऐकणाऱ्यांचा वर्ग, बुद्धांचं वचन ऐकणाऱ्यांचा वर्ग जो निर्माण केला, त्या वर्गाला नाव दिलं सावक संघ, हे लक्षात घ्या. आपण जे आहे ते सावक संघी लोक आहोत. किती वेळ बोलायचं आहे पण त्याची झालं ना? तर आपण जे आहे ते सावक संघी लोक आहोत. हे ओरिजिनल संघी लोक, हे लक्षात घ्या. जे भगवंताचं ऐकतात आणि भगवंताचे वचन जे आहे ते स्वतः धारण करतात, आपलं जीवन शुद्ध करतात, परिशुद्ध करतात, चांगलं करतात, सुंदर करतात. आणि या वचनाच्या माध्यमातून ते समोर जे आहे ते दुसऱ्यांना सुद्धा शिकवतात की बाबा रे, बुद्धांचे वचन ऐका, बुद्धांचे वचन धारण करा, बुद्धांच्या मार्गी लागा. हे जगातलं सर्वश्रेष्ठ दान आहे. हे जगावरती केलेलं सर्वात मोठं काम आहे. ही भक्ती जगातली सर्वात मोठी भक्ती आहे. ही सेवा जगातली सर्वात मोठी सेवा आहे की जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो की बाबा रे, बुद्धाचे वचन धारण करायचे आहेत, अबुद्धांचे नाहीत. तर म्हणून जे आहे इथून जाऊन आपण आजचा हा वैशाख पौर्णिमेचा दिवस जो आहे तो या अनुषंगाने धारण केला पाहिजे. मला असं वाटतं की आपण बौद्ध झालो पाहिजेत, बुद्धांचे वचन धारण केले पाहिजेत. आणि बुद्धांनी जे जे वचन सांगितलेत ते त्रिपिटकामध्ये आहेत. त्रिपिटकामध्ये तसेच्या तसेच वचन संकलित केलेलं आहे भिक्षूंनी. आणि मी भंतेजींचं फार मोठा आभार मानतो की भंतेजींनी जे आहे ते या ठिकाणी आपल्या तमाम लोकांना जे आहे ते आमंत्रित केलेलं आहे. ते बुद्धांचे वचन आता तुम्हाला देणार आहेत लिखित स्वरूपामध्ये, धम्मपदाच्या स्वरूपात जे आहे या ठिकाणी भंतेजींनी ठेवलेले आहेत ते वचन.
तर ते वचन जे आहे ते तुम्ही घेऊन जा घरी आणि त्याला मनामध्ये उतरवा. हे लक्षात घ्या. त्याचं खूप काम येतं, खूप काम आहे बुद्धांच्या वचनाचं. बुद्धाचा धम्म खूप महान आहे, खूप कामाचा आहे, खूप हिताचा आहे. फक्त चाखून तर पहा, चव घेऊन तर पहा. आनंद ही आनंद आहे, सुखही सुख आहे, मजाही मजा आहे. लक्षात घ्या बुद्धांच्या धम्मामध्ये. खूप खूप आभार. एवढं थांबतो, एवढं बोलून. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो.